धृतराष्ट्र उक्षे मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. धृतराष्ट्र म्हणाला, हे संजया, कुरुक्षेत्र या पवित्र क्षेत्रावर एकत्र आलेल्या युद्धाच्या इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूंच्या पुत्रांनी काय बरे केले ते मला तू सांग. आता इथे धर्मक्षेत्रे म्हणजे काय? जिथे धार्मिक कार्य केली जातात असे ठिकाण. कुरुक्षेत्रे म्हणजे काय? धृतराष्ट्राने आपल्या पुत्रांचा कुरु म्हणून उल्लेख केला आहे. कुरु म्हणजे कौरव आणि माझी मुले आणि त्यांचे क्षेत्र म्हणजे जागा. संजय हा व्यासांचा शिष्य होता. व्यासांच्या कृपेने तो कुरुक्षेत्र येथील युद्धभूमी पाहू शकत होता. त्यामुळेच धृतराष्ट्राने युद्धभूमीवरील परिस्थितीबद्दल त्याला विचारले. आता अर्जुन विषाद योग म्हणजेच काय? द्विधा मनस्थितीचे दर्शन, म्हणजेच दोन अडकलेले मन. हे करावे का ते करावे, हे योग्य का ते योग्य, संभ्रमित असलेले मन, सैरावलेले मन, गोंधळलेले मन. अर्जुनाने जेव्हा पाहिले की ज्या शत्रू पक्षाशी त्याला आटातटीचे युद्ध करायचं आहे ते सर्व माझे सगळे सोयरे, गुरुजन, वडील मंडळी आणि भाऊबंदच आहेत, तेव्हा तो कमकुवत होत गेला, म्हणजे डगमगला. त्याचे मन आपल्याच नातेवाईकांना मारायला झजत नव्हते. तो मोहात अडकला, दुःखी झाला आणि आपले कर्तव्य विसरून भरून विषाद योग आहे. महायुद्धाची सुरुवात धृतराष्ट्राने विचारलेल्या प्रश्नाने झाली आहे. धृतराष्ट्र हा शरीराने अंध होता. खरे पाहिले तर शरीराने जे अंध असतात त्या व्यक्तींकडे अतिउच्च प्रश्न विचारण्याची योग्यता असते, परंतु तो आणि अंध असलेले लोक मात्र अहंता अंध होता होते. त्यामुळे संजयाने धृतराष्ट्राला महाभारत युद्धाची लाईव्ह कॉमेंट्री करण्यास सुरुवात केली आहे. प्रथम मी तुम्हाला धर्मक्षेत्रे आणि कुरुक्षेत्रे या आपल्या व्यवहारातले उदाहरण देते. आता तुम्हाला माहित आहे, पाळण्यात असलेले बालक कसे असते, म्हणजे पाळण्यात असलेले 3 महिन्याच्या आतले मूल जणू धर्मक्षेत्राचेच प्रतीक असते. जन्माला आलेले बालक ते अजूनही परमात्म्याशीच एकरूप असते. बघा, त्याला आपले आई वडील, नातेवाईक याचे कशाचेच भान नसते, ओळखही नसते. निष्पाप निखळ अवस्थेत ते असते. ते त्याचे धर्मक्षेत्र असते. ते स्वतः झोपेत गोड हसते, मध्येच हुंदके देते, हळूच म्हणून डोळे उघडते. आपल्याला वाटते की ते आपल्याकडेच पाहते आहे, पण ते परमात्म्याच्या सहवासात असते. जसे जन्मल्यापासून 3 महिन्याच्या आतील बाळ धर्मक्षेत्राचेच प्रतीक आहे असे मला वाटते. दुसरे एक उदाहरण म्हणजे कोम्यात गेलेला मनुष्य. जो कोम्यात ICU मध्ये असतो, त्याला नातेवाईकांचे भान नसते का डॉक्टर नर्सेसने इंजेक्शन दिलेले त्याला समजते. ही शरीरे म्हणजे धर्मक्षेत्रच असतील असे मला वाटते. त्यांच्यामध्ये तुझे माझे, मान अपमान, कर्तव्य अकर्तव्य या भावनेचा लवलेशही नसतो. त्यावेळी त्या शरीरात केवळ ईश्वरच अभिव्यक्ती करत असतो. त्या बालकांमध्ये त्याच्या आयुष्यात एक शकुनी, त्या 3 महिन्यानंतर त्याला जरा कळू लागलं तर त्याच्या आयुष्यात एक शकुनी मामांचा प्रवेश होऊ लागतो. प्रथम जन्मलेले काही महिन्यांचे ते
आणि तसं जसं ते त्यावेळेला शरीर त्याचे मोठे होत जाते. वास्तवात हे धर्मक्षेत्रच जसं काय पहिलंच जे धर्मक्षेत्र आहे, तेच राहणे अपेक्षित असते. पण तसे होत नाही. शरीर व मन मोठे होत जाते. तसतसे शकुनी मामा आणि धृतराष्ट्र जीवनात यायला सुरुवात होते आणि तिथे जुगार खेळला जातो. अशा प्रकारेच हे धर्मक्षेत्रे आता युद्ध क्षेत्रे बनण्यास सुरुवात होते. त्याच्यात तुझे माझे स्वार्थ, द्वेष, मनोरंजन, माझेच खरे असे भाव निर्माण होण्यास सुरुवात होते. ते तुलना सुरू करते. षडरिपू काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर षडविकार त्याला उत्पन्न होतात आणि धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र बनते. धृतराष्ट्राने जेव्हा माझी मुले आणि पांडूंची मुले, पांडूंच्या मुलाचे वाटोळे झाले तरी चालेल, त्यांचा नाश झाला तरी हरकत नाही, पण माझ्या मुलाला मात्र दुर्योधनाला राज्य मिळाले पाहिजे, हा विचारच युद्ध करण्यासाठी निमित्त ठरला आहे असे दिसते. मनुष्य हा आपला स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी कधी बॉसला तर कधी शेजाऱ्याला, कधी कोणाला तर कधी कोणाला सर्वोत्तम मित्र समजतो. परंतु मनातल्या मनात मात्र त्याला शिव्याची लाखोलीच वाहतो. असुरक्षिततेच्या भयापोटी मनुष्य गाढवाचे पाय धरतो. अडला नारायण धरी गाढवाचे पाय हो, ही एक म्हणच आहे. जर एखाद्या अयोग्य गोष्टीला माझे समजले तर जीवनाच्या अंतापर्यंत दुःखाशिवाय काहीच मिळणार नाही. परमात्म्यालाच फक्त माझे म्हणून राहावे. कृष्ण माझा आहे, त्याच्याशीच प्रामाणिक राहावे. मीरा म्हणाली, मेरे तो गिरीधर गोपाल, दुसरा ना कोई. इतरांची उपेक्षा करा असा मीरेच्या म्हणण्याचा अर्थ नव्हता. तथापि सगळ्यांच्या अंतर्यामी असणाऱ्या परमचेतनेशी संपर्क ठेवा असे तिला म्हणायचं आहे. जेव्हा तुझे माझे सुरू होते तेव्हाच धर्माचा नाश सुरू होतो. त्याच वेळी तिथे कृष्णालाच येणे भाग पडते. केवळ प्रेक्षकाची भूमिका साकारत असलेल्या संजयाने राजा धृतराष्ट्राला युद्धाच्या मैदानावरील प्रत्यक्ष वर्णन सांगायला सुरुवात केली आहे. या त्याला प्रथम पांडवांच्या सैन्यातली माहिती दिली त्यांनी. पांडवांच्या सैन्यात कोण कोण आहेत? भीम, अर्जुन, सात्यकी, विराट, दृष्टकेतू, चेकितान, काशीराज, पुरुजित, पराक्रमी युधामन्यू, शक्तिमान उत्तम उजा, सुभद्रा पुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे 5 हे सर्वच महारथी आणि कौरवांच्या पितामह भीष्म, कर्ण, युद्धात विजयी होणारे कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण, तसेच सोमदत्ताचा मुलगा भूरिश्रवा आणि इतर जीवावर उदार झालेले पुष्कळ शूरवीर आहेत. श्रीकृष्णांनी पांचजन्य नावाचा, अर्जुनाने देवदत्त नावाचा आणि भयानक कृत्य करणाऱ्या बलाढ्य भीमाने पौंड्र नावाचा शंख मोठमोठ्याने फुंकला. युधिष्ठिराने अनंत विजय नावाचा आणि नकुल व सहदेव यांनी सुघोष व मणिपुष्पक नावाचे शंख वाजवले. सर्व बाजूंनी वेगवेगळे शंख वाजवले गेले. मग त्या भयानक आवाजाने आकाश आणि पृथ्वीला दुमदुमून टाकले आणि धृतराष्ट्राचे पुत्र अर्थात कौरवांची हृदये विदीर्ण करून टाकली. ध्वजावर हनुमान असणाऱ्या अर्जुनाने युद्धाच्या तयारीने उभ्या असलेल्या कौरवांना पाहून अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, हे अच्युता, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा करा. ऋषिकेशं तदा वाक्यम् इदमाह महीपते. अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत. भक्त हा भगवंताची सेवा करण्यास सदैव तयार असतो आणि भगवंतही सतत आपल्या भक्तांची सेवा करण्याची संधी पाहत असतो. दुष्टबुद्धी दुर्योधन
युद्धात हित इच्छिणारे हे जे राजे या सैन्यात आले आहेत त्या योद्ध्यांना मी नीट पाहून घेतो. श्रीकृष्णाने दोन्ही सैन्यांच्या मधोमध आणून रथ उभा केला आणि अर्जुनाला आज्ञा दिली. हे बघ, श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, हे बघ, ए भाई, जरा देख के चलो, आगे ही नहीं पीछे भी. केवळ समोर दिसणाऱ्या कौरवांकडेच बघू नकोस, तर आपल्या मागे असणाऱ्या पांडवांकडे बघ, जो आस लावून आपल्याकडून काही आशा अपेक्षा बाळगत आहेत. बघणे बघणे म्हणजे काय असते? एका उदाहरणावरून आपल्याला समजून घेता येईल. एक गोंडस बाळ बघताना त्या बाळाकडे त्याची आई कशी पाहिल बरे? माझे बाळ, माझ्या काळजाचा तुकडा, किती गोड गोड आहे माझे पिल्लू. आणि त्याच बाळाला सांभाळणारी दाई मात्र तोंडाने तेच म्हणत असते, पण ते वरवरचे असते. तिचे घड्याळ भरले की तिला तिच्या तानुल्याची आठवण येऊ लागते. आणि ह्याच बाळाचा तिला मनामध्ये तिरस्कार वाटू लागतो. कारण काय? त्यात माझे आणि दुसऱ्याचे आपलेपणा आणि परकेपणा असतो. मनुष्य हा एकाच वेळी दोन प्रकारच्या जगात वावरत असतो. एक असते त्याचे मानसिक भावविश्व आणि दुसरे असते समोरचे दृश्य जगत. एखादा मनुष्य आपल्या समोरून जाताना आपल्याला तोंड फिरवून गेला तेव्हा आपल्या मनाचा काय ग्रह होतो की त्याने आपला अपमान केलाय. आता आपल्याला वेळोवेळी तेच दृश्य दिसू लागते की मनुष्याला बहुतेक आपण आवडत नाही वाटतं या, तो आपला तिरस्कार करतोय काय? परंतु वस्तुस्थिती ही असते की त्याच वेळेस त्याच्या मानेवर एखादी माशी बसलेली असते आणि ते माशी त्याला त्रास देत असते. त्यामुळे त्याने झटक्यात मान फिरवून त्याला उडवलेलं असतं. ज्यांच्याशी युद्ध करायचं आहे त्या सर्वांना अर्जुनाला एकदा पाहायचे होते. भगवंताने रथ दोन्ही सैन्यांच्या मधोमध उभा केला. भगवंत आपल्या भक्तावरील प्रेमात कधीच चूक करत नाहीत, म्हणून त्यांना या ठिकाणी अच्युत असे संबोधले आहे. भक्त हा भगवंताची सेवा करण्यास सदैव तयार असतो आणि भगवंतही सतत आपल्या भक्ताची सेवा करण्याची संधीच पाहत असतात. अर्जुनाला आपल्याच काका आणि चुलत भावंडांशी युद्ध करण्याची मुळीच इच्छा नव्हती. पण दुर्योधन हा हट्टी असल्यामुळे आणि शांततामय वाटाघाटी करण्यास कधीच तयार नसल्यामुळे अर्जुनाला नाईलाजाने युद्धभूमीत येणे भाग पडले. संजय उवाच एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्. संजय म्हणाला, अर्जुनाने श्रीकृष्णाला सांगताच त्यांनी तो सुंदर रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागात नेऊन उभा केला आहे. गुडाकेश अर्जुनाला म्हटले गेले आहे. गुडाका म्हणजे निद्रा किंवा झोप. जो झोपेवर विजय प्राप्त करतो त्याला गुडाकेश असे म्हटले जाते. निद्रा याचा अर्थ अज्ञान असाही होतो. श्रीकृष्णाचे सतत स्मरण करून कृष्ण भक्त हा अज्ञान आणि निद्रा यावर विजय प्राप्त करू शकतो. यालाच समाधी असे देखील म्हणतात. सर्व जीवांचे परमात्मा स्वरूप असल्याने भगवान श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या मनात काय चालले होते ते जाणू शकले. पृथे म्हणजे आत्या. अर्जुन हा आत्तेचा म्हणजे पृथेचा पुत्र असल्यामुळे त्यांनी अर्जुनाचा सारथी होण्याचे मान्य केले होते. अर्जुनाने दोन्ही बाजूला रणांगणावर आपलेच नातेवाईक पाहिले. त्या दोन्ही सैन्यांमध्ये आपलेच सासरे, आपलेच नातेवाईक, हितचिंतक, भाऊबंद पाहून तो करुणेने व्याकुळ झाला आणि त्याप्रमाणे म्हणाला, हे कृष्णा, युद्धाच्या इच्छेने प्रेरित झालेल्या माझ्या नातेवाईकांना आणि मित्रांना पाहून माझ्या शरीराच्या सर्व अवयवांना कंप सुटला आहे आणि माझा घसा तर कोरडाच पडला आहे. आपल्या सैनिकांबद्दल तर त्याला पूर्वीपासूनच सहानुभूतीच वाटत होती आणि आता विरोधी पक्षातील सैनिकांचा अटळ मृत्यू पाहून त्याच्याबद्दलही करुणा त्याला वाटू लागली.
त्याला स्वतःवर विश्वास होता. त्याला बाकी सगळ्यांची दया वाटत होती. अर्जुन करुणेने अश्रू सुद्धा ढाळत होता. तो त्यांच्या प्रेमाने मोहात अडकत त्यांच्या प्रेमाच्या मोहात अडकला होता. जीवनाविषयी भौतिक संकल्पनेमुळे आणि देहात्म बुद्धीमुळे या सर्व गोष्टी घडत असतात. ज्याप्रमाणे एखाद्याला भूकच नसेल तर त्याला स्वयंपाक करण्याकडे त्याचा ओढाच नसतो, आणि ज्याला तहान लागलीच नाही, त्याच्यापुढे तांब्याभर पाणी जरी नेऊन ठेवले तर त्याचा काय उपयोग बरे. अर्जुनाला वाटत होते की स्वतःच्या नातलगांची हत्या करून जीवनामध्ये काय आनंद मिळवायचा आहे. तुम्हाला आता मी एक व्यवहारातले उदाहरण देते. तुमचे माझे उदाहरण देते. हे बघा, समजा आपल्याला सांगितलं गेलं, मी तुम्हाला इतके छान भरजरीचे सगळ्यात राजासारखे कपडे देतो, राजा राणी सारखे कपडे देतो, अंगभर दागिने घालायला देतो. पण पण तुम्ही ते कोणालाही, घरातल्या माणसांना किंवा बाहेरच्या कोणालाही दाखवायचे नाही. आणि एक दुसरा पर्याय देतो, साधारण बऱ्यापैकी पण चांगले कपडे देतो आणि ठराविक 2 ते 4च दागिने देतो. पण ते तुम्हाला सगळ्यांना दाखवता येतील. तर तुम्ही काय बरे निवडाल? अर्थातच आम्ही दुसराच पर्याय निवडणार. कारण मनुष्य प्राणी भौतिक गोष्टीत, मायेत गुंतला असतो. त्याचप्रमाणे अर्जुनाची स्थिती झालेली आहे. त्याला वाटत आहे, त्रिलोकाचे राज्य घेऊन ते तर मला कोणाला दाखवू? ते जर मला दाखवायला समोर कोणी माझे उरलेच नाही, तर त्या राज्याचा तरी उपयोग काय? अर्जुन म्हणतो, भगवंता, मला तो विजय नको, राज्य नको, आणि मला ते सुखही नको. कृष्णा, मग ते राज्य, वैभव, माझे प्राणही मला नको. हे जनार्दना, पृथ्वीच काय, तर तिन्ही लोकांच्या राज्याच्या बदल्यातही मी त्यांच्याशी लढण्यास तयार नाही. धृतराष्ट्राच्या पुत्रांना मारून आम्हाला तो काय आनंद मिळणार? या आततायी आक्रमांना आम्ही जर ठार मारले तर आम्हाला पापच लागणार आहे. भगवत भक्त हा दुष्टांचा सूड कधीही घेऊ इच्छित नाही, पण दुष्टांनी केलेला अपराध मात्र भगवंत कधीच सहन करत नाहीत. स्वतःच्या अपराधाबद्दल भगवंत एखाद्याला क्षमा करू शकतात, पण भक्तांना दुखवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला भगवंत क्षमा करीत नाहीत. म्हणून दुष्टांना क्षमा करण्याची इच्छा अर्जुनाला जरी असली तरी त्याचा वध करण्यासाठी मात्र भगवंत निश्चित होते, दृढ निश्चयी होते. तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान् स्वबान्धवान् स्वजनं हि कथं हत्वा सुखी न स्याम माधव. वैदिक मताप्रमाणे 6 प्रकारचे आततायी असतात. 1 नंबर, जो विष देतो. 2, जो घराला आग लावतो. 3, जो घातक आणि तीक्ष्ण शस्त्रांनी हल्ला करतो. 4, जो संपत्ती लुटतो. 5, जो दुसऱ्यांची जमीन बळकावतो. आणि 6, जो परपत्नीचे अपहरण करतो. अशा प्रकारच्या आततायींचा वध केल्याने कोणत्याही प्रकारचे पाप लागत नाही. अशा आततायींना मारणे हे सामान्य मनुष्याला शोभेल असेच आहे. पण अर्जुन हा सामान्य माणूस नव्हता. स्वभावतःच तो साधू वृत्तीचा होता. पण अशा प्रकारची साधू वृत्ती क्षत्रियांसाठी योग्य नसते. त्याने भ्याड किंवा भित्रा मात्र असू नये. उदाहरणार्थ, भगवान श्रीराम हे साधू वृत्तीचे होते, पण रावणाने जेव्हा त्यांच्या पत्नीचे अपहरण केले त्यावेळेला मात्र रामाने देखील रावणाला ठार मारले होते. परंतु वास्तविकपणे श्रीकृष्ण हे भक्तांना आणि इतरांनाही दुर्भाग्याकडे कधीच नेत नाहीत. एखाद्या क्षत्रियाला विरोधी पक्षाने युद्धासाठी किंवा क्रीडेसाठी बोलावणे केले
तर त्याने ते नाकारणे योग्य नसते. अशा बंधनांमुळे अर्जुन युद्ध करण्यास नकार देऊ शकत नव्हता. कारण दुर्योधनाच्या पक्षाने त्याला युद्ध करण्यासाठी आव्हान दिले होते. पण विरोधी पक्षाला मात्र परिणाम त्याचे किती भयंकर होणार होते हे मात्र त्यांना लक्षात येत नव्हते. हे त्यांचे अज्ञान होते. कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातना धर्मे नष्टे कुलं कृत्स्नम् अधर्मोऽभिभवत्युत. आपल्या धार्मिक परंपरेबद्दलची अनेक तत्वे वर्णसंस्थेच्या पद्धतीमध्ये सांगण्यात आले आहेत. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत होणाऱ्या सर्व पवित्र संस्कारासाठी कुटुंबातील वरिष्ठ व्यक्तीच जबाबदार असतात. पण अशा व्यक्तींच्या मृत्यूमुळे मात्र कुटुंबातील वंश परंपरागत संस्कार नष्ट होतात. त्यामुळेच कुटुंबातील तरुण सदस्य अधार्मिक गोष्टी करण्यास प्रवृत्त होऊ शकतात. म्हणून कोणत्याही कारणासाठी कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींची मात्र हत्या होऊ देऊ नये. हे कृष्णा, अधर्माने कुटुंब तयार झाल्यास म्हणजेच कुलस्त्रिया वाईट वळण्यास प्रवृत्त होतात आणि हे देवा वर्णसंकर होतो. कुळातील स्त्रिया दूषित होतात. स्त्री जातीचे पतन झाल्यामुळे हे वृष्णीवंशजा अवांछित संतती उत्पन्न होते. जीवनातील शांती, भरभराट आणि आध्यात्मिक प्रगती यासाठी समाजामधील सभ्य लोकांची संख्या ही मूलभूत आधार आहे. राष्ट्राच्या आणि समस्त लोकांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी योग्य आणि चांगल्या लोकांची समाजामध्ये संख्या वाढावी यासाठीच वर्णाश्रम धर्मातील मूळ तत्वांची रचना करण्यात आली आहे. अशी सभ्य संतती स्त्री जातीच्या पावित्र्यावर आणि एकनिष्ठतेवर अवलंबून असते. कुळातील पूर्वजांना ठराविक वेळी पाणी आणि अन्नदान म्हणजेच पिंडदान हे आवश्यक असते. जे भक्तिमय जीवन जगत नाहीत त्यांनी ही कर्मकांडे ही केलीच पाहिजेत. त्यांनी श्राद्ध, पक्ष इतर सर्व कर्मकांडे केलीच पाहिजेत. ज्याने सर्व प्रकारच्या बंधनांचा त्याग करून मोक्षदात्या श्री मुकुंद यांच्या चरणकमळांचा आश्रय घेतला आहे आणि गांभीर्याने भक्ती मार्गाचाच अंगीकार केला आहे, त्याची देवदेवता, ऋषी मुनी, इतर जीव, कुटुंबातील सदस्य, मानवता आणि पूर्वज यांच्या संबंधी त्यांची कोणतीही कर्तव्य आणि ऋण फेडण्याची बंधने त्याला राहत नाहीत. पुरुषोत्तम श्री भगवान यांची प्रेममयी सेवेद्वारे भक्ती केल्याने अशा सर्व कर्तव्यांची आपोआपच पूर्तता होते. कुटुंब कल्याणाची सर्व कार्य उद्ध्वस्त होतात. कुटुंबाच्या कल्याणासाठी कार्याची योग्य रचना करून दिली आहे. म्हणून बेजबाबदार पुढाऱ्याने सनातन धर्माच्या परंपरेचा भंग केल्यास समाजामध्ये गोंधळ निर्माण होतो आणि याचा परिणाम म्हणजे श्री विष्णूंची प्राप्ती हेच जीवनाचे अंतिम ध्येय आहे याचा लोकांना विसर पडतो. वास्तविक हे सर्व ज्ञान अर्जुनाने आपल्या गुरूंच्या द्वारे ऐकले होते. ज्ञान प्राप्तीचा मार्ग हाच खरा आहे. मनुष्याला मृत्यूपूर्वी आपल्या पापकर्माचे प्रायश्चित्त करण्यासाठी विशिष्ट विधी करावा लागतो. आपल्या पापकर्माची फळे आपण भोगलीच पाहिजेत. नाहीतर जेव्हा आपले मृत्यू म्हणजे शरीराचा मृत्यू त्याच्या नंतर नरकात घातले जाते. स्वार्थी हेतूने प्रेरित झाल्यामुळे मनुष्य आपल्या स्वतःच्या भावाची, वडिलांची आणि आईची देखील हत्या करण्याला मागे पुढे पाहत नाही. पापकर्म करण्यास तो तयार होतो. पण अर्जुन हा भगवंताचा आणि साधुवृत्ती युक्त भक्त असल्यामुळे अर्जुनाला नेहमीच नैतिक तत्वांची जाणीव असे. म्हणून तो अशी कर्मे करण्याचे टाळत असे. म्हणून निशस्त्र होऊन प्राणरक्षणाकरता मी काही प्रयत्न करीत नसताना जरी या शस्त्रांनी कौरवाने माझा वध केला तरी त्यात देखील माझे कल्याणच आहे
असे अर्जुन म्हणाला. शेवटी संजय म्हणाले, संजय उवाच एवमुक्त्वार्जुनः संख्ये रथोपस्थ उपाविशत् विसृज्य सशरैः चापं शोकसंविघ्नमानसः. संजय धृतराष्ट्राला या अध्यायात शेवटचे सांगतात की आपल्या शत्रूच्या व्यूहरचनेचे अवलोकन करताना अर्जुन रथामध्ये उभा होता, पण तो शोकवान बाजूला ठेवून असा दयाशील आणि सदृदयी अर्जुन आत्मज्ञान प्राप्त करण्यास सर्व प्रकारे योग्य आहे. गीतेची सुरुवात अर्जुनाला मोह झाला. गीतेची सुरुवात म्हणजे अर्जुनाला मोह झाला, याचा अर्थ असा की त्याला कर्तेपणाच्या अभिमानाने असमाधान उत्पन्न झाले आणि त्यामुळे त्याला काय करावे काय न करावे याची शंका त्याला उत्पन्न झाली. आणि गीतेचा शेवट म्हणजे अर्जुनाचा मोह नाश पावला. याचा अर्थ असा की कर्ता हा परमात्मा आहे हे निश्चित झाल्यामुळे जीवाच्या कर्माचे सुख दुःख संपते. इथे माझं पहिला अध्यायाचे विवेचन सत्राचे माझ्या बुद्धीने मी विराम देते. या विवेचनात जे काही तुम्हाला आवडले, सत्य वाटले ते माझ्या गुरूंच्यामुळे, आणि ज्या काही चुका झाल्या आहेत त्या माझ्या अज्ञानामुळे झाल्या आहेत, त्याबद्दल मी क्षमा मागते. क्षमा क्षमा मोक्षमा. श्री कृष्णार्पणमस्तु. हरये नमः. हरये नमः. हरये नमः. अजून 5 मिनिटं आहेत. छान झालं ताई विवेचन, खूप छान झालं ताई. हा छान झालं. 5 मिनिटं आहे. गीता ध्यान म्हणू काय? हा गीता ध्यान घ्या ते. गीता ध्यान घ्या. विवेचन छान झालं. धन्यवाद. आणि व्यवस्थित झालं सगळं. वेळेत झालं. छान झालं. छान झालं. आधी आपण गीता ध्यान ऐकूयात. हा गीता ध्यान ऐकूयात, मग प्रतिक्रिया द्या सर्वांनी. तोपर्यंत स्वतःला म्यूट करून ठेवा. हा. ओम पार्थाय प्रतिबोधिता भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं दशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्. नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दाय यतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोपला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थाम विकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोतीर्णा खलु पाण्डवै
प्रणनदी कैवर्तक केशवा पाराशर्यवचः सरोजममलं गीताथ गन्धोत्कटं नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधनाबोधितं लोके सज्जन षट्पदैरहरः पेपीयमानं मुदा भूयाद् भारत पंकजं कलिमल प्रध्वंसि न श्रेयसे मूकं करोति वाचालं पङ्गुलङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतः स्तुवन्ति दिव्यैस्तवैर् वेदैर्साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं मामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं जय श्री कृष्ण. खूप सुंदर ताई, खूप सुंदर. अगदी अगदी छान. वाणी खूप सुंदर होती, आवाज सुंदर होता आणि त्याच्यामध्ये जे फ्लो होता खूप सुंदर वाटला. अगदी ऐकायला कानाला मधुर वाटलं. छान अगदी. पण 5 मिनिटं आधी झालं की ताई माझं. हरकत नाही ना, हरकत नाही ताई. चालेल. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण सर. अजून कोणाला बोलायचंय काही? हा आता बोला. आहेत, अभयदादा आहेत, सगळेच आहेत. छान झालं ताई, खूप छान झालं. जय श्री कृष्ण. चांगलं झालं अर्चना ताई, खूप छान झालं. धन्यवाद. उदाहरण पण तुम्ही जे दाखले दिले ते पण छान होते. प्रयत्न केला प्रयत्न. खूपच छान. प्रयत्नांनाच यश असतं. यश मिळतं ते प्रयत्नांनाच मिळतं. तुमच्यासारखा संगत आहे ना आम्हाला. हा नाही सात पसायदानाबद्दल काहीतरी सांगणार होतात तुम्ही. ताई नको म्हणाल्या. अच्छा अच्छा. हा नाही, पसायदानावर एक सेपरेट आपलं विवेचन होणार आहे. हो आहे. हा, पुढच्या आठवड्यात. म्हणून म्हणलं मग राहू हो द्या. आहे. बरोबर आहे. हा. बरोबर. हा. चालेल. चालेल. जय श्री कृष्ण सर्वांना. ओके, हो. जय श्री कृष्ण. आपण मीटिंग बंद करूया. चालेल.